विशेष करून आज आम्ही देवाच्या वचनाकडे जात असताना अ, एक विषय असा आपण पाहणार आहोत की भिवू नको. आणि देवाच्या वचनामध्ये आपल्याला वेगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला मी पाहतो की पूर्ण शास्त्रामध्ये भिवू नको परमेश्वराचं अभिवचन आहे. पण आज आम्ही लुकाच्या सुवर्तमानामधून देवानं जे एक 5 असे वैयक्तिक लोकांना आश्वासन दिलेलं आहे की भिवू नका. आज मानवी जीवनामध्ये आम्ही पाहतो हर एक प्रकारची भीती आहे. मरणाची भीती आहे, जीवन जगण्याची भीती आहे, परिस्थितीची भीती आहे. पण जसं आता गीतात बहिणीनं गायलं की या परिस्थितीमध्ये आम्ही आमचा सहारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही जीवन जगत असताना मग ते सेवेचं असो, कामाचं असो, वैयक्तिक जीवन जगत असताना, कौटुंबिक जीवन जगत असताना अ, भीतीचं वातावरण निर्माण होतं. अशा परिस्थितीमध्ये प्रभू आम्हाला आश्वासन देतो की भिवू नको. आणि अशीच आश्वासनं लुकाच्या सुवर्तमानामध्ये आम्ही पाहतो 5 व्यक्तींना दिलेली आहेत. आपल्या वेळेमध्ये आम्ही ते पाहणार आहोत. पहिलं आश्वासन आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या अगोदर एका याजकाला दिलेलं आश्वासन. लूका सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 13 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर जखर्याला दिलेलं खात्रीचं आश्वासन आहे. जखर्याला दिलेलं खात्रीचं आश्वासन आहे. कोणत्या खात्रीचं आश्वासन? आम्ही पाहतो जखर्या आणि अलीशिबा हे वयातीत होते आणि प्रभूची सेवा करणारे होते. आणि आम्ही या ठिकाणी जर 8व्या वचनापासून वाचलं तर जखर्या त्याच्या याजकीय सेवेच्या अनुक्रमाप्रमाणे त्याची मंदिरामध्ये सेवा करण्याची अ, अनुक्रम त्याच्याकडे होता. आणि त्यानुसार तो मंदिरामध्ये धूप जाळण्याचं काम करत असे. आणि मग एके दिवशी तो धूप जाळण्यासाठी मंदिरामध्ये आत गेला असताना बाहेर लोक प्रार्थना करत आहेत. आणि लुक्रोस वर्तमानाची एक वैशिष्ट्य आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की लुक्रोस वर्तमानाची सुरुवात प्रार्थनेनं आहे. पण लोक मंदिराच्या बाहेर उभे राहून प्रार्थना करत आहेत. आणि मग ते प्रार्थना करत आहेत. जखर्या आत मंदिरामध्ये धूप जाळण्याचं काम तो करत आहे आणि लोक बाहेर उभा राहून प्रार्थना. पण आम्ही दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहतो की सुवर्तमानाचा शेवट जर आम्ही पाहिला तर शेवट देखील स्तुती आहे, प्रार्थना आहे. पण ती कुठे आहे? जर आम्ही 24वा अध्याय आणि 53 वचन पाहिलं, प्रभूनं कार्य केलं, मुक्तीचं कार्य केलं, पापक्षमेचं कार्य केलं, उद्धाराचं कार्य केलं. आणि तो ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या शिष्याना आशीर्वाद दिल्यानंतर ते शिष्य जेव्हा यरुशलेममध्ये आले आणि त्या 53व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की ते दररोज मंदिरात प्रभूची स्तुती करत होते. सुरुवातीला मी पाहतो हे लोक मंदिराच्या बाहेर उभा राहून परमेश्वराची स्तुती आणि प्रार्थना करत आहेत. पण आम्ही लुकाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की ते मंदिरात प्रभूची स्तुती करत आहेत. आणि हे प्रभूने केलेल्या त्या महान आणि अद्भुत कार्यामुळेच शक्य झालं आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. या ठिकाणी जखर्या धूप जाळत असताना त्या ठिकाणी देवदूत त्याला प्रगट झालेला आहे. 13 वचन जर आम्ही वाचलं की त्या ठिकाणी प्रभूचा दूत धूप वेदीच्या उजव्या बाजूस 11 वचनामध्ये वाचतो. तेव्हा प्रभूचा दूत धूप वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्या अस्वस्थत्व भयभीत झाला. देवदूताने म्हटले, जखर्या पिहू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. या ठिकाणी जखर्याला जेव्हा देवदूतानं दर्शन दिलं तेव्हा जखर्या भयभीत झाला, घाबरला. कारण असं कधी त्यानं पाहिलेलं नव्हतं. आणि म्हणून देवदूतानं त्याला सांगितलं की जखर्या भिवू नको. आणि एवढंच तो म्हटला नाही, तर तुझी विनंती ऐकलेली आहे. जखर्या प्रार्थना करणारा व्यक्ती होता, प्रभूची सेवा करणारा व्यक्ती होता. आणि त्याची प्रार्थना काय होती? त्यांना मुळवाण होतं, वांज होतं. आणि इस्रायल लोकांमध्ये, यहुदी लोकांमध्ये एखाद्या परिवाराला जर मूळबाळ नाही तर त्यांना ती एक शरमेची, लाजेची गोष्ट होती. आणि म्हणून तो परमेश्वराकडे
प्रार्थना करत वयातीत झालेले होते, पण ते देवाकडे प्रार्थना करत होते की देव आमची प्रार्थना ऐकणार आहे. आणि म्हणून देवदूतानं सांगितलेलं आहे, जकर्या भिवू नको, तुझी विनंती ऐकण्यात आलेलं आहे. परमेश्वर आमचा विनंती ऐकणारा, आमच्या प्रार्थना ऐकणारा. कधीच आम्ही भीती आम्हाला आमच्या जीवनामध्ये भीती येते, पण प्रभू म्हणतो भिवू नको, मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, मी तुझी विनंती ऐकलेली आहे, आणि तू जे मागणं केलेलं आहेस देवाकडं ते देव पूर्ण करणार आहे. आज देखील आम्ही देखील त्या प्रभूकडे येऊया, प्रार्थना करूया, जे आम्हाला हवं आहे ते आम्ही प्रभूकडे मागूया. प्रभू आम्हाला देखील आज हे खात्रीचं आश्वासन देतो की भिवू नका, तुमच्या विनंत्या ऐकण्यात आलेल्या आहेत. आणि हीच गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो, जकर्याची विनंती ऐकण्यात आलेली आहे. खात्रीचं आश्वासन त्याला दिलेलं आहे, भिवू नको. दुसरे व्यक्ती आम्ही पाहतो, आणि मग हे जकर्याला दर्शन दिल्यानंतर पुत्र होणार आहे, आणि तो महान होणार आहे, पराक्रमी होणार आहे, आणि तो प्रभूचा मार्ग सिद्ध करणार आहे हे सांगितल्यानंतर आम्ही पाहतो 6 महिन्यानंतर नासरेत गावातील एका व्यक्तीकडे प्रभूने आपल्या देवदूताला पाठवलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही ती गोष्ट आम्ही पाहतो, पहिलाच अध्याय 26 वचनापासून पाहतो. पाठवले, आणि ती दाविदाच्या घराण्यात एका कुमारीकडे पाठवलेला आहे. आणि ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त झालेली अशी ती होती. आणि त्या कुमारीचे नाव दिलेलं आहे मरिया. मरियेकडे देवदूताला प्रभूने पाठवलेला आहे. आणि मग देवदूत तिच्याकडे आत येऊन तिला तो म्हणतो, कृपा पावलेल्या स्त्रिये. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो, हे या ठिकाणी मरियेला एक स्वीकृतीचं आश्वासन दिलेलं आहे. 2 आणि 1 आणि 30 मध्ये स्वीकृतीचं आश्वासन दिलेलं आहे. जेव्हा देवदूत मरियेला भेटला आणि त्या ठिकाणी त्यानं कृपा पावलेल्या स्त्रिये असे तो म्हणाला, प्रभू तिला एक विशेष हक्क देऊन भेटत होता. या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने 2 गोष्टी पाहावयास मिळतात. 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की देवदूताने मरियेला नमन केलं नाही किंवा प्रार्थना केली नाही, आणि फक्त तिला अभिवादन केलेलं आहे. पण जेव्हा प्रभूला त्यांनी नमन केलेलं मी पाहतो. आणि मग तो दुसरी गोष्ट, तिला कृपेने भरलेली अशी म्हणत नाहीस, तू कृपेने भरलेली आहेस अशी म्हणत नाही, तर कृपा पावलेली आहेस. देवाने तुझ्यावर कृपा केलेली आहे, देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे, असं अभिवादन तो मरियेला करत आहे. आणि जेव्हा हे अभिवादन मरियेने ऐकलं, तेव्हा तिच्या मनात कळबळ उडाली, ती भयभीत झाली, तिथं आकू लागली, आणि हे काय आहे. आणि ज्या गोष्टी देवाने ज्या सांगितल्या आहेत, तो म्हणे त्यानं सांगितले, देवतानं त्याला म्हणाला, भिवू नको, तुझ्यावर कृपा झाले, पहा तू गरोदर असेल व तुला पुत्र होईल, तू त्याचं नाव येशू असे ठेव. आणि या अभिवादनाने ती घाबरली, भयभीत झाली, तिच्या मनाचा थरकाप झाला. त्यावेळी देवदूत म्हणतो, भिवू नको, देवाने तुझी ऐकलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी असं देवदूत तिला म्हणतो, देवदूतानं तिचं भय दूर केलं, म्हटले, भिवू नको, ज्याची वाट अनेक वर्ष पाहत आहेस, तो मसीहा तुझ्या पोटी जन्मास येणार आहे. ज्याची वाट इस्रायल लोक अनेक वर्षे पाहत आहेत, तो मसीहा तुझ्या पोटी जन्माला येणार आहे, असं तिला आम्ही सांगितलेलं पाहतो. आणि तिनं आम्ही पुढे जाऊन जर वचन वाचलं, आणि जेव्हा देवदूताने या सर्व गोष्टी सांगितलं, तो कोण होईल, तो पराक्रमी होईल, तो याकोबाचा असा होईल, याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल, या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि तिने त्या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. आणि बघा, तिनं ते स्वीकृत, हे जे देवदूतानं सांगितलेलं त्यानं स्वीकार तिनं केलेला आहे. 38 वचन जर वाचलं तर आम्ही पाहतो, तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. ती काय म्हणते, मी धन्य स्त्री आहे, मी कृपा पावलेली स्त्री, अशी ती म्हणत नाही. ती नम्र होते, आणि ती म्हणते, मी प्रभूची दासी आहे. ही नम्रता मी मरियेच्या ठाई पाहतो. प्रभूचा जे काही देवाच्या दूताने तिला सांगितलं, त्या गोष्टीचा तिने स्वीकार केला. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो, तिने स्वीकार केला, स्वीकृतीचं आश्वासन तिला
प्रभूनं दिलेला आहे. भिवू नको मरिये. आणि हे स्वीकृतीचं आश्वासन आज आम्हाला देखील प्रभू स्वीकृतीचं आश्वासन देत आहे. जेव्हा आमच्या मनामध्ये भीती असते, काही गोष्टी आम्हाला कशा प्राप्त होणार, पण देव आम्हाला स्वीकृतीचं आश्वासन देणारा प्रभू आहे, जे मरियेला या ठिकाणी दिलेलं आम्ही पाहत आहोत. भिवू नको. आणि मग पुढे जाऊन आम्ही पाहतो, तिसरं आश्वासन प्रभूनं जे दिलेलं आहे, ते 2रा अध्याय 10 वचनामध्ये जर तुम्ही आला, तर ज्या दिवशी मरियेला दिलेलं आश्वासन स्वीकृतीनं ते स्वीकार केला आणि देवाच्या अभिवचनानुसार तिला पुत्र झालेला आम्ही पाहतो. आणि ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, त्या दिवशीच देवदूतांनी 3ऱ्या व्यक्तींना एक घोषणा केलेली आहे. कशाची घोषणा केलेली आहे? बघा, जे मेंढपाळ 2रा अध्याय 8व्या वचनापासून आम्ही जर वाचलं, तर मेंढपाळ जे होते इस्रायल, ते रानात मेंढरे राखत होते, रानामध्ये होते. आणि मग त्यांच्यासोबत प्रभूचा दूत त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला. प्रभूचं तेज त्यांच्या सभोवती चमकलेलं आम्ही पाहतो. आणि मग त्या ठिकाणी ते ते चमकलं असताना ते भयभीत झाले, ते घाबरले. पण देवदूत त्यांना म्हणाला, त्यांना भीती वाटली. देवदूत म्हणाला, "भिवू नका." देवदूत म्हणतो, "भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची घोषणा मी करत आहे. होणार आहे. त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे. त्याची घोषणा, जो आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची घोषणा आज आम्ही करत आहोत." आणि मेंढपाळांना भीती वाटली, पण देवदूतांनी सांगितलं, "भिवू नका." आज देखील आम्हाला जो आनंद देवाने आज तारणाऱ्या जगात जन्मलेला आहे, त्याचा आनंद, त्या तारणाऱ्याचा जन्म आज तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात झालेला आहे. तो तारणारा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे. आज आम्हाला त्या तारणाऱ्याची, जशी ह्या देवदूतांनी घोषणा मेंढपाळांच्या समोर केली, तशी आज तुम्हाला आणि मला त्या तारणाऱ्याची घोषणा या जगामध्ये आम्हाला करायची आहे. तो तारणार आहे. तो आज तुमच्या अंतःकरणामध्ये जन्म घेऊ इच्छितो. त्याची घोषणा आम्हाला करायची आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो, त्याने लोकांस होणार त्याची सुवार्ता मी सांगू असं म्हणत आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, की त्या दिवशी बेथलेहमात एक बालक जन्मलं. ते बाळ म्हणजे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि इथं 11:2 आणि आम्ही पाहतो 11 वचनामध्ये तो कोण आहे, ते काय आहे, त्या सांगितले. त्या एक आपल्यासाठी अल्प स्वरूपातील एक ईश्वर विज्ञान आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. बघा, त्या ठिकाणी 11 वचनामध्ये, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. या ठिकाणी आम्हाला एक अल्प स्वरूपातील ईश्वर विज्ञान आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलं, तो तारणार आहे. ते त्याच्या येशू या नावावरून इस्रायलाचा प्रगट होते. येशू या नावावरून दिसून येते. तो तारणार आहे. तू त्याचं नाव येशू, मत्तय 1:21 मध्ये योसेफाला सांगितलं, की तू त्याचं नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. पापापासून तार. तो तारणार, या ठिकाणी देवदूतांनी नाव सांगताना येशू जन्मालाच म्हणलाय. तारणारा, आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलाय. तो कशासाठी आलेला, त्याचा जन्म कसा झालेला आहे? मनुष्य मात्राचं तारण करण्यासाठी, पापापासून सोडवण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे, ते तुम्ही सांगितलेलं आहे. आणि म्हणून पहिलं या ठिकाणी त्याच्या गोष्ट आम्ही पाहतो, तारणार आहे, ती त्याच्या येशू या नावावरून दिसून येते. नंतर तो ख्रिस्त आहे. तो ख्रिस्त आहे म्हणजे तो देवाचा अभिषिक्त आहे. इस्रायलाचा मशिहा, इस्रायलाचा मुक्तीदाता तो आहे. ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे दुसरं ईश्वरी ज्ञान आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि शेवटी तो सांगतो, तो प्रभू आहे. देहाने प्रगट झालेला देव. तो कोण आहे? तो प्रभू आहे. तो देव आहे. तो धनी आहे. देहाने प्रगट झालेला तो देव आहे. ही घोषणा देवदूतांनी मेंढपाळांना केलेली आहे. आणि मग आम्ही पाहतो, मेंढपाळाने जाऊन ती गोष्ट पाहिली आणि प्रभूचा धन्यवाद, प्रभूची स्तुती त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून ते रानात मेंढपाळ होते, पण त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या देवदूत त्यांना म्हणाला, "भिवू नका. सर्व लोकांना जो आनंद होणार आहे, त्याची घोषणा आम्ही करत आहोत." आणि ही घोषणा आणि केलेली आम्ही पाहतो. भीती दूर करून तारणाऱ्याची घोषणा त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे. आज तो तारणारा तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात
जन्माला आहे त्या तारणाऱ्याची आज तुम्हाला आणि मला घोषणा करायची आहे, जशी देवदूतांनी केलेली आहे. त्या तारणाऱ्यास तुम्हाला मला घोषणा करायची आहे. आम्ही पुढे जात असताना चौथ्या व्यक्तीला जे म्हटलेलं आहे, जे आश्वासन दिलेलं आहे, तो कोण आहे? आम्ही जर लूका सुवर्तमान याचा 5व्या अध्यायामध्ये गेलो आणि 1 ते 10 नाही, पण आम्ही सगळं पाहणार नाही. पेत्राला वैयक्तिकरित्या प्रभू त्या ठिकाणी आश्वासन देत आहे. कोणतं आश्वासन देत आहे पेत्राला? तो दृढीकरणाचं आश्वासन देत आहे. तू दृढ हो. आम्ही पाहतो त्या ठिकाणी 5व्या अध्यायाची सुरुवात बघा, की पेत्र त्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी गेलेला आहे. रात्रभर त्यांनी कष्ट केलेलं आहे, पण त्यांना काही सापडलेलं नाही आहे. सकाळी प्रभू त्या ठिकाणी आलेला आहे आणि किनाऱ्यावर आलेला आहे. त्या ठिकाणी 2 मछवे येतोय. मग एका मछव्यावरती प्रभू जाऊन बसला. तो सिमोन पेत्राचा होता आणि सिमोन आणि मग त्याचे जोडीदार होते पेत्र, जब्दीचे मुलगे योहान, याकोब. ते जाळी नीट करत होते, जाळी धुत होते. आणि मग प्रभूनं त्यांना मचवा थोडा आत हाकायला सांगितला. मग शिक्षण देऊ लागला आणि मग त्यांना तो मचवा खोल पाण्यात हाकण्याला आणि जाळी टाकण्यास सांगितली. रात्रभर कष्ट करून त्यांना काही मिळालं नाही. पण प्रभू म्हणाला, "तुम्ही जाळी टाका." आणि प्रभूच्या सांगण्यावरून पेत्राने जाळं टाकलं आणि आम्ही पाहतो तो मचवा भरून त्यांना मासे प्राप्त झाले. आणि जेव्हा पेत्राला ही गोष्ट कळली, पेत्र म्हणतो, की "मी पापी आहे, प्रभू माझ्यापासून दूर जा." पण प्रभू काय म्हणतो 10व्या वचनामध्ये, पेत्रा आणि जेव्हा तो माशांचा घोळका पाहून, ते मासे पाहून सर्व लोक विस्मित झाले. पेत्र, योहान, याकूब देखील विस्मित झालेले आहेत. आणि ते विस्मित झालेलं, आश्चर्यचकित झालेलं असताना आणि पेत्राने जे कबुली, त्यानंतर 10व्या वचनात प्रभू सिमोन पेत्राला काय म्हणतो पहा. मी 10वं वचन वाचत आहे 5 आणि 10. तसेच सिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू सिमोनाला म्हणाला, बघा, तेव्हा येशू सिमोनाला म्हणाला, "भिवू नको. येथून पुढे तू माणसे धरणारा होशील." वैयक्तिक असं सिमोनाला प्रभूने सांगितलं, "सिमोना, भिवू नकोस. आतापर्यंत तू मासे धरणारा होतास. आता इथून पुढे तो माणसे धरणारा होशील. आणि माणसं धरण्यासाठी तुला भिण्याची गरज नाही." ते म्हणून आज आम्हाला पाहावयास मिळतं. सुवार्तेला आम्ही जेव्हा जात असताना भीतीचं वातावरण आहे, भय आहे. पण प्रभू म्हणतो, "भिवू नका, भिवू नका. तुम्ही माणसे जिंकणारे व्हाल, माणसे पकडणारे व्हाल आणि माणसे धरणारा तू होशील." आज आम्हाला देखील माणसं धरणारा प्रभूने आम्हाला केलेलं आहे. आम्हाला ते काम करायचं आहे. प्रभू म्हणतो, "भिवू नका. तुम्ही माणसे धरणारे व्हाल." वैयक्तिकरित्या मग एका एका व्यक्तीला जाऊन सुवार्ता सांगून प्रभूसाठी त्यांना धरायचं आहे. प्रभूसाठी त्यांना देवाच्या राज्यात आणायचं आहे. ते काम आज प्रभूनं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे आणि हे काम देत असताना म्हणतो, "भिवू नका. तुम्ही माणसे धरणारे व्हाल." पूर्वी तुम्ही काय काम करत होता, पण आता तुम्ही माणसे प्रभूसाठी आत्मे जिंकणारे व्हाल. 5व्या व्यक्तीला जे एक आश्वासन दिलेलं आहे, ते आम्ही 3 मिनिटं माझ्याकडे आहे. अ, आम्ही पाहतो 8व्या अध्यायामध्ये एका व्यक्तीला प्रभूनं देखील त्याच्या मनातली सर्व भीती वैयक्तिक आश्वासन दिलेलं आहे. भीती दूर करणारं असं आश्वासन ते दिलेलं आहे. आणि लूक याचा 8वा अध्याय आणि 50 वचनामध्ये आम्ही पाहतो, की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गर्सेकराच्या प्रदेशात एका भुजगस्ताला बरे करून तो पुढे चाललेला आहे. आणि मग 40 वचनामध्ये पाहतो, की तो गावोगावी घोषणा करत होता आणि मग लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. आणि मग तो जात असताना कोणी एक सभास्थानाचा अधिकारी, पहा, याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता आणि त्याने येऊन, बघा, एक सभास्थानाचा अधिकारी, सनहेद्रीन सभेचा अधिकारी तो प्रभूकडे आलेला आहे आणि तो प्रभूच्या पाया पडलेला आहे. त्यानं ओळखलं की हा प्रभू आहे. का? त्याची मुलगी आजारी पडली होती, मरणास टेकली होती आणि सर्व त्यानं केलं होतं, पण काय उपाय होत नव्हता. ती मुलगी बरी होत नव्हती. ती आता मरणास टेकलेली आहे. जवळपास मरणार आहे. पण तो कुणाकडे आलेला आहे? प्रभूकडे आलेला आहे. प्रभूविषयी त्यानं ऐकलेलं आहे आणि येऊन तो नम्र होऊन पाया पडून म्हणतो, की "माझी ती मरणास टेकली आहे. तुम्ही येऊन तिला बरी करा." आणि मग जात असताना दुसरा एक 12 वर्षाची तिच्या मुलगी 12 वर्षाची आहे आणि दुसरी आम्ही घटना त्या ठिकाणी पाहतो. 12 वर्षे रक्तस्रावाने पिलेली स्त्री त्या ठिकाणी बरी झालेली पाहतो. आणि मग तो जात असताना त्या
याहिराच्या घरचे काही त्याचे नोकर येऊन लोकांनी येऊन सांगितलं, "गुरुजींना आता त्रास देऊ नका. तुमची मुलगी मरण पावली आहे." आणि हे त्यांनी त्या याहिराला सांगितलं, "तुमची मुलगी मरण पावलेली आहे." आणि हे जेव्हा प्रभूनं ऐकलं, 50 वचनामध्ये म्हणतो, ते ऐकून येशू म्हणाला, येशू त्याला म्हणाला, याहिराला म्हणाला. येशूनं ते ऐकलं. येशू कार्य करणारा देव होता. तो याहिराला म्हणाला, 50 वचन, "भिवू नका. विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल." विश्वासाचं आश्वासन देणार. विश्वास धरा, ती बरी होईल. आज तुम्हा-आम्ही देखील प्रभूवर विश्वास धरला पाहिजे. सर्व गोष्टी करावयास प्रभू समर्थ आहे. याहिराला सांगितलं, "भिवू नको." त्याच्या मनातली भीती दूर केली. कोणती भीती? मरणाची भीती. प्रिय बंधू-भगिनींनो, आज आमच्यामध्ये मरणाचं भय आहे काय? आज आमच्या जीवनामध्ये पापाचं भय आहे काय? जर आम्ही प्रभूला स्वीकारलं नसेल, प्रभू आमच्या जीवनामध्ये नसेल, तर पापाचं भय असेल. जर प्रभू आमच्या जीवनात नसेल, तर मरणाचं भय असेल. पण प्रभू ते मरणाचं भय, ते पापाचं भय दूर करावयास समर्थ आहे. तो म्हणतो, "भिवू नका." आणि मग प्रभूनं जाऊन जे मरण त्या घरामध्ये आलेलं होतं, त्याच्यामुळं भीती होते, तो मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. त्या यायरेच्या मुलीला प्रभूनं जिवंत केलेलं आहे. असा आमचा प्रभू आहे. तो आमच्या मनातली भीती घालवणारा प्रभू आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो, प्रभू आम्हाला वैयक्तिकरित्या खात्रीचं आश्वासन देणारा, "भिवू नको." खात्रीनं खऱ्याला खात्रीचं आश्वासन दिलं. मरेला स्वीकृतीचं आश्वासन दिलं आणि मेंढपाळांना घोषणा केली. घोषणेचं आश्वासन दिलं आणि पेत्राला दृढीकरणाचं आश्वासन देणारा आमचा प्रभू आणि याहिराच्या मनातली मरणाची भीती दूर करणारा असा आमचा प्रभू आहे. आणि आज तो देखील आम्हाला देखील खात्रीचं, स्वीकृतीचं, दृढीकरणाचं, भीती दूर करण्याचं आश्वासन प्रभू आज आम्हाला देत आहे. ते आश्वासन घेऊन प्रभूसाठी जीवन जगूया, प्रभूचं गौरव करूया, प्रभूचा महिमा करूया आणि प्रभूने दिलेली सेवा या जगामध्ये करत, प्रभूला उंच करत जीवन जगण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो.